वैशाली बायोफ्युएल प्रकरण तापले. खोट्या तक्रारींच्या निष्पक्ष चौकशीची ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद बुद्रुक व दोनद खुर्द येथील वादग्रस्त वैशाली बायोफ्युएल कंपनी विरोधातील संघर्षाला नवं वळण मिळालं असून कंपनीच्या प्रदूषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांना व या प्रश्नाचा पाठपुरावा करणारे आमदार अमोलदादा मिटकरी यांना खोट्या तक्रारी व ईमेलच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कंपनी सुरू झाल्यापासून परिसरात प्रदूषण, रासायनिक दुर्गंधी, धूळ, अवजड वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा, ध्वनी प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या समस्या वाढल्या आहेत. या संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही अपेक्षित दिलासा मिळाला नसल्यानं आमदार अमोलदादा मिटकरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कंपनीची पाहणी करून ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेतली. दरम्यान कंपनी परिसरात जेसीबीच्या धडकेत जनावराचा मृत्यू तसेच उत्तर प्रदेशातील एका कामगाराच्या मृत्यूच्या घटनांनंतर प्रकरण अधिक गंभीर बनले. या घटनांमधून लक्ष विचलित करण्यासाठी गावकरी व आमदार मिटकरी यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सर्व खोट्या तक्रारी व ईमेलची सखोल चौकशी, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई, ग्रामस्थांना संरक्षण तसेच वैशाली बायोफ्युएल कंपनीच्या प्रदूषण, वाहतूक व सुरक्षा नियमभंगाची सर्वकष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बार्शी टाकळी तालुक्यात पर्यावरण, औद्योगिक सुरक्षा आणि नागरिकांच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. मी मोहन पांडुरंग सोनुले, माजी सरपंच, दोनद बुद्रुक. आमच्या दोनद बुद्रुक येथे वैशाली बायोफ्युएल इथेनॉल कंपनी आहे. त्या कंपनीपासून आमच्या दोनद बुद्रुकला फार मोठं शारीरिक नुकसान होत आहे. या कंपनीमधून जे दूषित पाणी निघते, जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात निघते दूषित पाणी. या दूषित पाणी कमीत कमी 50 ते 100 एकर जमीन खराब करू राहिली शेतकऱ्याची, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे पाणी आमच्या दोनद बुद्रुकच्या काटेपूर्णा नदीमध्ये सोडण्यात आलं. आमचं गाव हे आसरा मातेचं तीर्थक्षेत्र फार मोठं आहे. रोज म्हणलं तरी 200-300 लोक रोज येतात आणि चैत्र महिन्यामध्ये यात्रा असते. त्या टायमाला कमी लाखो लोक आमच्या गावातनी येतात आणि हे लोक या काटेपूर्णा नदीचं तीर्थ म्हणून हे काही दूर दूर असं हे लोक घेऊन जातात आणि तीर्थ म्हणून हे लोक लहान लेकरांना, मोठ्या माणसांना, वयोवृद्ध, टोटल लोकांच्या जिभेवर तीर्थ म्हणून हा थेंब ठेवतात. नमस्कार, मी सागर गणेशराव कावरे, सरपंच दोनद खुर्द. आजचा विषय हा आहे की दोनद खुर्द व दोनद बुद्रुक या परिसरात एक मोठी कंपनी आली. ती कंपनी वैशाली इथेनॉल कंपनी आहे, जे की ते दोनद बुद्रुक परिसरात येते. पण त्या कंपनीचा ज्यावेळेसपासून ते कंपनी स्टार्ट झाली, सुरुवातीला 1-1.5 महिना काही त्रास नव्हता. त्याच्यानंतर जो त्रास चालू झाला, त्या कंपनीमध्ये जो निघणारा धूर आहे, ते धूर आमच्या दोन्ही गावात जर समजा संबंधित लोकांनी, एखाद्या महिलेने कपडे वाळू घातले किंवा घरामध्ये जे स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये तो धूर जाते आणि दिवसभर तो पूर्ण धूर काळा होतो. सकाळी आपण जर पायाला लागला तर आपले पाय काळे पडतात. दुसरा प्रश्न असा आहे की त्या इथेनॉल कंपनीमधून जे दूषित पाणी निघते ते डायरेक्ट आमच्या इथं एक संस्थान आहे, आसरादेवी संस्थान म्हणून, पुरातन काळातील संस्थान आहे. तिथं हजारोच्या संख्येने भाविक येतात. या इथेनॉल कंपनीचं जे दूषित पाणी आहे ते डायरेक्ट आसरादेवी नदीच्या डोहात जाते, जे की आमच्या इथे येणारे भाविक